हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। आपल्या ताटामध्ये आपण काही खूप भरपूर व्हरायटी असलेले पदार्थ करतो। अर्थात आता नोकरदार महिलांना रोजच्या रोज काही हे करणं शक्य होत नाही, पण सणासुदीला किंवा सुट्टीच्या दिवशी किंवा काही खास समारंभ असेल, पाहुणे येणार असतील तर ती गृहिणी चारीठाव स्वयंपाक करते। अशा वेळेला नुसती पोळी भाजी किंवा पुरी भाजी चालत नाही, मग डाव्या उजव्या बाजूला एक सुकी भाजी, एक ओली भाजी, चटणी, कोशिंबीर, पापड असं लागतं। त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे कोशिंबीर, ज्याला मध्ये किंवा नॉर्थकडे त्याला रायता म्हणतात। तर आज मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी कशा करायच्या ते दाखवते। दुधी भोपळ्याची तुम्ही भाजी केली असेल, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केली असेल, दुधीचे पराठे तुम्ही केले असतील आणि दुधीचा हलवा तर सगळ्यांनाच आवडतो। पण दुधी भोपळ्याचं सुद्धा रायतं केलं जाऊ शकतं, कोशिंबीर अतिशय उत्कृष्ट लागते, हे खूप जणांना माहिती नसेल। आज मी तुम्हाला दाखवते दुधी भोपळ्याचं रायतं कसं करायचं ते। त्याच्यासाठी हा मी पाव किलो दुधी भोपळा घेतला आहे। 4 टेबलस्पून दाण्याचं कूट, शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलं आहे। 6 ते 8 टेबलस्पून दही, चवीप्रमाणे मीठ आणि 3 टेबलस्पून साखर आणि फोडणीला आपल्याला लागणार आहेत छोट्या 3 मिरच्या। हा पहा, हा दुधी मी दोन्ही बाजूनी कापून सोलून घेतला आहे। मी तुम्हाला जेवढा दाखवला त्याच्यापेक्षा साधारण अर्ध्यापेक्षा थोडा जास्त घेतला आहे, कारण मला एवढा पूर्ण नको होता। आता मी हा कापून याचे लहान लहान तुकडे करते। आता तुम्ही बघा दुधी कसा असेल, कोवळा असेल तर तुम्ही हा भाग घेऊ शकता, नाही तर थोडासा हा भाग काढून टाकलात तरी चालेल। हा कोवळा आहे त्याच्यामुळे मी काढत नाही आहे। हा याचे आपल्याला थोडे लहान लहान तुकडे करायचे, कारण आपण रायतं करतोय, भाजी नाही। खूपशा लोकांना कल्पनाही नसेल की दुधी भोपळ्याची कोशिंबीर किंवा रायतं करता येतं। ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि सांगा मला तुम्हाला कशी वाटली, आवडली का। आता हे सगळे तुकडे मी स्टीलच्या भांड्यात काढून कुकरमध्ये उकडून घेणार आहे। हे पहा, आपलं दुधी भोपळा उकडून झालेला आहे। आपण हा थोडासा बारीक करून घेऊया चमच्याने। सगळ्याला पूर्ण आपल्याला तो बारीक करायचा नाही आहे, बऱ्यापैकी करायचा आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया। एक चमचा साखर, थोडंसं दाण्याचं कूट, दोन चमचे दही, आणि इथे मी गॅसवरती हे छोटं कडलं ठेवलं आहे, तेल तापत ठेवलं आहे। याच्यात आपण फोडणी करून घेऊया। तेल चांगलं तापलेलं दिसतंय। याच्यामध्ये थोडीशी मोहरी,
मोहरी तडतडली की मिरची, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, ही फोडणी आपण या रायत्याला देणार आहोत. आणि आपलं दुधी भोपळ्याचं रायतं तयार. आता आपण ह्याच्यावर सजावटीसाठी थोडीशी स्वच्छ धुतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आपलं भोपळ्याचं रायतं खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशा छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.